राम जय जय राम हरे जय जय राम राम जय जय राम हरे जय जय राम राम जय जय राम हरे हरे जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातूनी 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 आपापना मध्ये मिळो आपणा मध्ये मिळो आपापना मध्ये मिळो आपणा मध्ये मिळो एक खेळो एकाशी 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 गावरियाच्या मोडा काड्या देवाचा मोडा हे गावरियाच्या मोडा देवाचा मोडा झाडा झाडा वळतिया झाडा झाडा वळतिया झाडावरतीया 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 हे आपापना मध्ये मिळो आपापना मध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी तुका मने देवा तुका मने देवा पाशी विटाळशी नसावी नसावी आपापना मध्ये मिळो आपापना मध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी रब्बार कुमाई जय रब्बार कुमार रब्बार कुमार रब्बार कुमार रब्बार कुमार रब्बार कुमाई जय रब्बार कुमाई रब्बार कुमाई रब्बार कुमाई रब्बार कुमाई जय रब्बार कुमाई जय रब्बार कुमाई जय रब्बार कुमाई संकीर्तनाची पहिली चाल संगीत विशारद हरिभक्तपरायण गणेशजी महाराज गीते तसेच भजन सम्राट हरिभक्तपरायण सोपानजी महाराज दिवे मृदुंगाची गोड साथ हरिभक्तपरायण मृदुंग विशारद विष्णुकांतजी महाराज गांडुळे सर्व राऊरीकर. माझे गडी कोण कोण
निवडा 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 सगम पम 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 गम ग सानी सानी प एक खेळो एकासी एकासी एक खेळो खेळो एकासी एक खेळो
खेळो एक खेळो एकासी एक खेळो एकासे एक खेळो एकासी राम एक खेळो एकासी एक खेळो एकासी राम आपला मध्ये आपला मध्ये विठ्ठल 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 बोला बोला टाळी टाळी विठ्ठल 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 बोला पुंडली श्री ज्ञानदेव नरीनाथ भगवान औली ज्ञानेश्वर महाराज प्रभु रामचंद्र भगवान संत कृष्णादेव महाराज गुरु गंगागिरी जी महाराज गुरु नारायण गिरी जी महाराज श्री गोपाल कृष्ण भगवान संत श्री जोग महाराज
विठ्ठलाली गोवर्धन श्री ज्ञानदेव छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय करनी गौ माता की जय अपने माता पिता की जय सब संतन की आज की आनंद की जय माझे गडी कोण कोण माझे गडे कोण कोण निवडा भिन्न यातूने आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी तुका म्हणे देवापाशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावे आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम सारे चरण संतांचे दुसरी चरण संताजी दुसरी चरण संताजी संत कृपा दाने कथे तारका कृपा दाने कथे तारका कृपा दाने कथे तारका कृपा दाने कथे तारका सद्गुरु दाता तुका बाबाजी सद्गुरु दाता तुका बाबाजी सद्गुरु दाता तुका काय माझीवानी मानील संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावय शिवम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखी यश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी पायावरी मस्तक है पाया ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा अविहीर विद्या विनय संपन्नम कलिपाप निवारकम नारायण गिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहं वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा माझे गडी कोण कोण माझे गडे कोण कोण निवडा भिन्न यातूनी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी पुस्तकस्थली रक्तप्रसंगी शिविकत घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत प्रवर कली पावनोत्तर देह निवासी किंबहुना सर्व देह निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन जगद्गुरु श्री संत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणात अत्यंत गोड काल्याच्या प्रसंगातील अभंग आपण शिविकत घेतलेला आहेत. अत्यंत मार्मिक चिंतनीय आनापवाडीला लागू असणारा अभंग घेतला असं मला वाटतंय. गोड अभंग आहे. माझे गडी कोण कोण. आदल्या दिवशी सर्व ठरलं की उद्या आपल्याला खेळायला जायचंय. खेळ ठरलेला आहेत. सवंगडी बी ठरलेले आहेत. सकाळी खेळायला सुरुवात करणार भगवान कृष्णाने सांगितलं की यामध्ये माझे कोण कोण आहेत ते वेगळे करा, त्यांना अलग करा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. फार मार्मिक अभंग आहे आनंद महाराज. आता भगवान कृष्णाचे विचार आणि तुकाराम महाराज म्हणतात की भगवान असे म्हणले की माझे गडी कोण कोण. खरं महाराजांचा असा अभंग पाहिजे होता की जे माळकरी ते माझी गडी, कीर्तनकार ते माझी गडी, कथाकार ते माझी गडी, जे माळकरी नाही ते माझी गडी नाही, ज्यांची पहिली चाल झाली ते माझी गडी. गडी कोणते नेमकं. फार गोड अभंग आहे. माझे गडी कोण कोण निवडा यातून निवडा, अलग करा त्यांना. दुसरं चरण फार मार्मिक आहे. आप आपणामध्ये मिळो आणि एक खेळू एकाशी. एक होऊन एकाशी खेळायचं आहे. म्हणजे या देशात राहून सुद्धा एकात एक नाही, बापात काय शब्द असतो जाऊ दे. आता देशात राहणारे सुद्धा एक एक नाहीये. म्हणून भगवान कृष्णाला वाटला की आता तरी माझे कोण कोण आहेत ते पाहिलं पाहिजे. निवडा भिन्न यातून आप आपणामध्ये मिळो आणि मग एक एकाशी खेळो. गणेश महाराज जसं रुद्राक्ष मनामध्ये एक मुखी रुद्राक्ष हा श्रेष्ठ असतो म्हणतात, तसं एक मुखी माणूस बी चांगला असतो. एक मुखी माणूस. काही काही लोकांना 10 मुख असतात. सकाळी बोलतात, दुपारी बोलतात, संध्याकाळी बोललोच नाही म्हणतात. त्याकरता इथं 7 दिवस रामजी चरित्र झालेले आहेत. रावणाला 10 मुख नव्हते म्हणतात. जो एका मुखाने 10 वेळेला बोलतो तो रावण असतो. एक खेळो एकाशी. आणि जे एक होत नाही त्यांना त्यांच्या घरी पाठवा. घाबरे याच्या मोडा काड्या त्यांना आपल्या देशात ठेवू नका, आपल्यात त्यांना घेऊ नका, त्यांना वेगळं करा आणि त्यांच्या नावाने काड्या मोडा. म्हणजे असे कोणी आहेत असे जे विटाळशी, ते देवाला भगवंताला आवडत नाही म्हणून जे शुद्ध बनले, निर्मळ बनले, निष्कलंक बनले, त्यांच्याबरोबर भगवंताने खेळायचं ठरवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल सर्वांना कल्पना असेल. भगवंताच्या आशीर्वादानं प्रभूच्या कृपेने सोनगाव पंचकृषीचे आराध्य दैवत श्री संत कृष्णाजी बाबा देवस्थान आनापवाडी आयोजित गेल्या 16 वर्षापासून हा महोत्सव चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह. त्यानिमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 व भव्य दिव्य रामकथा महोत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे. समस्त पंचकृषीत गुरुवर्य
निष्काम कर्मयोगी नारायण महाराज रांदवणी यांच्या कृपाआशीर्वादानं, त्याचप्रमाणे परदेशी गुरुजी कडा वैकुंठवासी बिटी अनाप साहेब, वैकुंठवासी परशुराम बाबा अनाप, कैलासवासी राजाराम तात्या अनाप यांच्या प्रेरणेने, हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज लोंढे, आदरणीय विजय महाराज कोहिले यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय मनोहर महाराज शिनारे, सुनील महाराज सोनवणे, कुसुमताई तुरकणे, सर्वांच्याच आणि प्रेमाने आनंदाने हा कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडत आहेत. व्यासपीठ चालक आदरणीय नामदेव महाराज अत्रे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, श्री संत कृष्णाजी बाबा तरुण मंडळ, प्रवरा तालीम संघ, एकलव्य तरुण मंडळ, राजे छत्रपती युवा संघ, युवा मंच, सावता तरुण मंडळ, सम्राट प्रतिष्ठान, महात्मा फुले प्रतिष्ठान, माऊली तरुण मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, पाटील मळा हनुमान तरुण मंडळ, समस्त ग्रामस्थ अनापवाडी सोनगाव पंचकृषी आणि ज्यांची सुंदर इथं चाल झालेली आहेत, हरिभक्तपरायण आदरणीय बाळू महाराजजी पाथरेकर, आदरणीय सोपान महाराज दिवे, आदरणीय गणेश महाराज गीते, आकाश महाराज अनाप व मृदंग आचार्य मृदंग सम्राट विष्णुकांतजी महाराज गांडोळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदात आणि खूप सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान श्री संत कृष्णाजी महाराज यांचा कोणालाच थांग पत्ता नाही आहे. ते कुठून आले कुठे गेले या महात्म्यांचं मला जे भाऊ महाराज बोलले की पंढरपूरला यांचं मंदिर आहे, नवसाला पावणारे भगवान श्रीकृष्णजी महाराज. खरं म्हणजे श्री संत कृष्ण महाराजांनी असा आपण नवस करावा. बहुतेक मला असं वाटतं काही माणसांनी नवस बी केले असतील, बाबा की आमच्या कांद्याला भाव वाढू द्या. प्रापंचिक इच्छा संत महात्मे पूर्ण करत नाही आणि जे पूर्ण करतात ते संतही नसतात. ऐका, संत तो असतो की तो इच्छाच ठेवत नाही, इच्छा पूर्ती नाही, इच्छा निवृत्त करणारे संत असतात. तेच झाले अंगे हरिरूप. संत महात्मे हरिरूप करतात, प्रभुरूप करतात. अशा महात्म्यांना आपण नवस करावा की हे भगवान श्रीकृष्णाजी महाराज, तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहेत ती स्थिती आम्हाला बी प्राप्त करून द्या, आम्हाला बी अखंड भजन होऊ द्या आणि आम्हाला तुमची गडी करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. सर्व महिला तरुण मंडळ मी धन्यवाद प्रणाम करतो. इथे येण्याचा योग जे परमादरणीय हरिभक्तपरायण आनंद महाराज आहेरकर त्यांच्या इथं मामा आणि त्यांचा मला फोन. भगवंताची इच्छा, प्रभूची प्रेरणा, सर्वांना मी धन्यवाद करतो. विनेकरी महाराज, दुसरे गावातले जवाई आपले त्यांनाही योगेश महाराज, बाकी सर्व गायनाचार्य, सर्व गाणारे पिणारे पिणारे सिस्टम बी अत्यंत सुंदर आहेत. जे अनाप साहेब इथं उपस्थित आहेत, आमचा पूर्वीचा परिचय आहेत, रामदेवाला काही येत होते, अजूनही येतात. सिस्टम सुंदर आहेत, आनंद आहेत आणि कार्यक्रमाची वेळ 7 ते 9, आपण 11च्या आत कीर्तन संपून टाकू. 11 होऊन जाणार नाही मला माहिती आहे. आणि 1 तासामध्ये बरोबर हे प्रांगण पूर्ण भरणार आहेत. कारण माहिती आहे की जोपर्यंत ही संध्याकाळची वेळ, दारा काढण्याची वेळ, कामाची वेळ, प्रमादी मनुष्य कधी काम नाही असं म्हणतच नाहीये. प्रमादी व्यक्ती कधी परमार्थ करू शकत नाहीये. 7 दिवस रामचरित्र अर्थात प्रभू रामचंद्र चरित्र झालेले आहेत. हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, अन्नदान अत्यंत आनंदाने पार पडला. आणि आज शेवटचा दिवस अर्थात काल्याचं कीर्तन आहे. अभंग आपल्या समोर गाऊन दाखवला. अत्यंत गोड अभंग आहे, मार्मिक अभंग आहे. संतांचे अभंग कळण्याकरता मनुष्य विद्वान नाही, पवित्र पाहिजे. आमचे गुरुवर्य महाराज बोलायचे की तुकाराम महाराजांची ही गाथा संहिता
गीता भागवत हे कळण्याकरता विद्वान त्याही पेक्षा भाग्यवान आणि जितका तो शुद्ध बनेल तितका अभंगाचा अर्थ कळत असतो. समुद्र किती मोठा आहे, किती पाणी आहे, आम्ही त्याचा मोजमाप करू शकतो, तो विद्वान असतो. ऐका, समुद्र किती मोठा, किती उंच, किती पाणी याचं मोजमाप तंतोतंत केलं तो विद्वान. पण त्या समुद्रामध्ये मधी बुडी मारून समुद्रामधला रत्नाची भेट घेतो, रत्न मिळवतो, तो भाग्यवान, तो देवाचा संत असतो. त्यापैकी आदरणीय कृष्णाजी महाराज होते. दर्शन केल्याबरोबर एक वेगळा चमत्कार वाटला, खूप जागृत स्थान आहे. श्री संत कृष्णाजी महाराजांना आपण प्रणाम वंदन रोज करावा, नवस करावा की हे देवा, याच जन्मात, याच देहात, याच मनाने, याच बुद्धीने आमचं अंतःकरण शुद्ध करून आम्हाला तुमचे कृष्णाची गडी बनवा. विठ्ठल विठ्ठल. विश्वामध्ये दोन गडी आहे, एक कृष्णाची गडी आणि एक कंसाची गडी. कंसाची गडी देहादिक प्रपंचाची गडी आहे आणि एक कंसाची गडी, एक कृष्णाची गडी. कृष्णाची गडी ते सुखी आनंदी मस्त आहेत. मस्तराम मस्ती में आग लागो बस्ती में, महात्म्याची मन आहे. मस्तराम मस्त असावा. काही व्यस्त आहेत, मस्त नाहीये. काही आस्था व्यस्त आहेत, संत महात्मे व्यस्त आहेत, मस्त आहेत. संतांची मस्ती जर तुम्हाला कळली, आपण सुद्धा संत बनण्याच्या प्रयत्नात असू. संत वेश धारण करणं वेगळं आणि संताची मस्ती कळण्याकरता भजनाचा, आनंदाचा, ध्यानाचा आपण आधार घेतला पाहिजे. एक मस्ती आहे, एक मस्ती नरकात नेते आणि एक मस्ती कीर्तनामध्ये आणते. एक महात्म्याचं भजन आहे, मुझे मेरे मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरे मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरे मस्ती कहाँ लेके मुझे मेरे मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मेरी मस्ती कहाँ लेके आए, कहाँ लेके कहाँ लेके आए, यहाँ मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके संत महात्म्यांची मस्ती आहे. मीराबाईची मस्ती, संतांची मस्ती, जनाबाईची मस्ती. भ्रमर गुंतले सुमन कळीके, हरिपाठी गेले ते, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. घरी सांगून गेले, हरिपाठी गेले ते गावाला निघून गेले, निवांतची ठेले. भ्रमराला महाराजजी, जर भ्रमराला खास जर सुगंधी फुलं भेटलं तर ते भ्रमर त्या फुलाला सोडत नाही. पहा, आता याच मंचावर एक डुप्लिकेट फूल आहे आणि एक ओरिजिनल फूल आहे. ते दहीहंडीला टांगलं गेलं. हे फुलं आहे ना, समोरचे पायरीवर टांगलेले ते प्लास्टिकची फुलं आहे. ते याच्यापेक्षा दिसायला फार सुंदर आहे,
पण प्लास्टिकची फुलं आहेत. अशी बरीचशी फुलं आहे. आयुष्य फार आहे, आयुष्य फार आहे, जगणंही फार आहे, पण कोणत्याच कामाचे नाही. ना रामाच्या कामाचे, ना देशाच्या कामाचे, ना धर्माचे, ना वर्माचे, ना कर्माचे, बस नुसते कामाचे. जहाँ काम तहाँ राम नहीं, जहाँ राम तहाँ काम नहीं. प्लास्टिक फुलं बर का, ओरिजिनल फुलाचंच प्रतिकृती हे करत असतात, डुप्लिकेट तेच करतात ओरिजिनल फुलाची. ओरिजिनल फुलाला आयुष्य जरी कमी असलं परंतु सुगंधी असतात आणि सुगंध देऊन जातात. सध्याच्या काळामध्ये सुद्धा आता या वेळेला सध्या यूट्यूब महाराज सर्वत्र सध्या तेच चालू आहे. सध्या खूप अगदी म्हणजे की भोंदू बाबा आणि एक कोणते बाबा इथं नाशिकला, खरात का खराब, नका नका नाव घेऊ आता. काही लोक फसले गेले हो. ब्रह्माला वाटलं की आपलं दुःख नष्ट करतील. भगवान दुःख नष्ट करत नाही. भगवान सुखही देत नाही आणि भगवान दुःखही देत नाही. एक महात्म्यांचं वाक्य आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. म्हणजे आम्ही इकडं दरोडा टाकायचा, दारू प्यायची, मांस खायचा, पाप करायचं, भिवू नको असं त्याचा अर्थ होत नाही. आपण जे कर्म करू ते कर्म माणसाला निश्चित भोगावंच लागेल. मी सांगत होतो की मनरूपी भ्रमराला भगवान कृष्णाचं चिंतन ध्यान साधना जर मिळाली तर ते मन तृप्त असतं, आनंदी असतं, खुश असतं, प्रसन्न असतं. मला अभंगात शिरायचे, नुसतं शिरा खायचं नाहीये. भगवान कृष्णाची गडी, भगवंताचं वाक्य आहे की माझी गडी कोण कोण नेमकं. आता मी सर्वच तरी तर सांगत नाही. भगवान श्रीकृष्ण प्रथमतः प्रगट झाले मथुरेला. कथा सर्वांना माहिती आहे. भगवान डायरेक्ट गोकुळामध्ये प्रगट का बरं झाले नाही बरं. मथुरेत जायचं, तिथं मामा होते. कोणते मामा. या देशामध्ये महाराजजी 2-4 मामा प्रसिद्ध होऊन गेले. एक प्रत्यक्ष प्रसिद्ध कुख्यात मामा कंस मामा, दुसरे शकुनी मामा, तिसरे मारीच मामा, चौथे आपल्या गावचे मामा. ज्या मामाशिवाय लग्न लागतच नाही. अनुभव आला एक दिवस आम्हाला की नवरदेव नवरी उभे बोल्यावर मामाची ना, मामा का बरं येईना, मामा तिकडे पिऊन पडले होते तिकडे लांबच. तर धरून आणलं, उचलून आणलं मामाला. मामा एक नको, मामा 2 पाहिजे, एक पिणारा आणि एक गाणारा. असं नको, जाऊ द्या. भगवान कृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले नाही, मथुरेमध्ये प्रगट झाले. मथुरा म्हणजे मन मथुरा आहे. आणि मनामध्ये भजन चिंतन कायमचं राहत नाहीये. मनातला कृष्ण हृदयात यावा म्हणजे गोकुळात यावा. गो म्हणजे इंद्रिये, अंतकरण. तिथं भगवान आल्यानंतर मग आनंद होत असतो. मनामध्ये परमात्मा असतो. जोपर्यंत मन परमात्मा होत नाही, कृष्ण होत नाही, तोपर्यंत संसार आहेत. संसार संपला पाहिजे, संसारच कृष्ण बनला पाहिजे. ते कृष्णाची गडी. भगवान कृष्ण रात्री 12 वाजता मथुरेत प्रगट झाले. वसुदेव देवकीच्या हातामध्ये बेड्या पडलेल्या आहेत. कथा सर्वांना माहिती, मला तर तात्पर्य पाहायचं आहे. 6 मुलं कंसाने आपटून मारले. कसे लोक आहे महाराज. 8-10 दिवसापूर्वी कुठंतरी एक नरधाम त्या माणसाने एका मुलीला, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत मारलं. 4 वर्षाची मुलगी जी देवी स्वरूप आहे. किती पाप चाललंय. गर्भपात केल्यामुळं त्याचा परिणाम आम्ही आज भोगतोय. मुलीची संख्या कमी झाली, मुलं वाढले. आज बहुतेक संन्यासी महात्म्याला संन्यास घेण्याची गरज नाही. कारण प्रत्येक गावामध्ये
अशी अवस्था चाललेली आहे. आणि त्याकरता ही जी दशा ती आम्ही करून घेतलेला, कारण आमचे वागणं, आमचा आहार. क्या हो गए दशा तुम्हारे, क्या हो गए दशा तुम्हारे, क्या हो गए दशा तुम्हारे, हो गए दशा तुम्हारी. तुम भारत की नारी, तुम भारत की नारी, क्या हो गए दशा तुम्हारी, क्या हो गए दशा तुम्हारे, क्या हो गई दशा तुम्हारी, हो गई दशा ही दशा दुर्दशा आम्ही आमच्या हाताने ओढून घेतलेली आहे. 6 मुलं आपटून दगडावर मारले त्या कंसाने, 6ही मारित दुराचारी. भगवान बळराम दादा ते गुप्त झाले. आणि 8वे भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले. तेव्हा वसुदेव देवकीला काळजी पडली की याही बाळाला तो हा कंस मारील, म्हणून दोघंही रडतात त्या कारागृहामध्ये. जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. दोघं आईबाप चिंताक्रांत आहे. ऐका, आईबाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतो तो कंसाचा गडी आहे, तो कंसाची गडी असतात. भगवान कृष्ण म्हणतात, बाबा रडू नका, रडण्यापेक्षा तुम्ही मला उचला आणि गोकुळात घेऊन चला. आणि मग पुढची कथा. वसुदेवाने टोपली आणली, टोपलीत भगवंताला ठेवलेलं आहे. टोपलीमध्ये भगवंताला ठेवल्याबरोबर हातपायातल्या बेड्या गळून पडल्या आणि एकदम तिथून निघाले. कवाडं उघडलेली आहेत. उचललेला कमळापती पायीचे बंधने गळती, प्रमाण सर्वांचे पाठ आहे. कंसाचे असणारे सेवक मदिरा प्रशन करून योगमायेच्या नेते आणि निद्रिस्त झालेले आहेत. भगवान तिथून निघाले. वसुदेव आणि दोघं मध्ये यमुनामाई लागलेली आहे. दर्शन झालं. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये मैयाच्या जवळ यशोदेजवळ भगवंताला वसुदेवाने ठेवलं आणि तिथून ती मुलगी घेतली आणि पुन्हा मथुरेमध्ये वसुदेवजी आले. ही कथा त्या वसुदेवाची नाही आहे, आमचं पण तेच आहे. जोपर्यंत कृष्ण टोपलेमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये आहे तोपर्यंत आम्ही कृष्ण संगतीमध्ये आहोत. आता सप्ताह झाला, काला झाला, घरी गेलो. बेग बेदोनी 4. कृष्ण बुद्धीमध्ये घेऊन जा, कृष्ण व्यवहारामध्ये यावा, राम व्यवहारामध्ये यावा. आपला व्यवहार सरळ असावा. व्यवहार सत्य असेल, व्यवहार नित्यज्ञ असेल, तो महात्मा असतो, तो कृष्णाचा असतो. बरं का. एक महात्म्यांचे वाक्य आहे की ज्याचा परमार्थ शुद्ध अगोदर व्यवहार शुद्ध असेल ना, तो व्यक्ती परमार्थ शुद्ध करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचा नीतीचा व्यवहार युक्तीचा हार, नीतीचा व्यवहार युक्तीचा हार, वैराग्याचे सार तरावया, तरावया.
अभंग आहे महाराजांचा, नीतीचा व्यवहार. सप्ताहामध्ये सुद्धा व्यवहार नीतीचा पाहिजे. जर झाला नाही तर काय होतं परिणाम आपण आता पाहतोय सध्या युट्यूबला. त्यात मौलीबाबाचा काही संबंध नाही आहे, पण महाराजजी तर काय सध्या आता हे हे रेकॉर्डिंग चालू नाही, हे फार बेकार आहे, फार फार. आणि जो खरं बोलतो ना तर मग ते फार कठीण असतं. तर आम्हाला फार अवघड आहे. मागून पुढं काय पुढं गोसाई रड पोपटा एवढं बरेच शब्द आहे ते. असं नीतीचा व्यवहार. महाराष्ट्री काही काही लोक दुधामध्ये पाणी टाकीत नाही. पुढचं अजून बोललोच नाही मी. काही पाण्यात दूध टाकतात. अरे नाही नाही, काही काही पाणीच दूध तयार करतात आणि पुन्हा म्हणतात बी पुन्हा माईकवर, माझ्या दुधात नाही. हा नीतीचा व्यवहार नाहीये, हा अनितीचा व्यवहार आहे. आमच्या संत समाजामध्ये एक वाक्य वापरतात संत महात्मे, नितीन गडकरी नितीन रोडकरी नितीन गडकरी. त्याच्यामुळे खूप रस्ते खूप चांगले चालू आहे. नीतीचा व्यवहार घरातून सुरुवात करा. नीतीचा व्यवहार, युक्तीचा आहार. मी कायम सांगत असतो आनंद महाराजजी, आणि आमचं सांगायचं काम आहे आणि तुमचं ऐकायचं काम आहे. सध्या आहार शुद्ध असेल ना तर भजन करण्याची गरज नाही आहे. एक महात्मा आहे वृंदावनची, त्यांचं वाक्य आहे की भजनाची काळजी करण्यापेक्षा भोजनाची काळजी करा. आहार शुद्ध करा. आणि आहार शुद्ध आता सध्या भेटणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. बाहेर पाहावं तर तुळशी वृंदावन आहेत, घरावर झेंडा बी आहेत, देवघर बी आहेत. पण चांगलं बारीक पाहिलं तर त्या फ्रीजमध्ये अंडे सुद्धा आहेत. कसं खायचं? एक महात्म्याने आम्ही एक नियम केला महाराजजी, एक 10 दिवसापासून, की ज्या घरी गावरान गाय आहेत तिथंच आम्ही भोजन करतो. आता वाटल्यास उपाशी राहू, एक दिवसानं काही होणार नाही, पण गोमाता जिथं असेल ती ते घर पवित्र असतं. त्या घरामध्ये कोणतीच असणारी वास्तुदेवता, कोणती देवता तिथं काही चाल करत नाही आहे. आपण फक्त आहार शुद्ध, व्यवहार शुद्ध, आईवडिलावर प्रेम, गोमातेवर प्रेम केलं तर त्या घरामध्ये कोणतंच वातावरण अशुद्ध होत नाही आहे. आनंद कोंडला मागे, आनंद कोंडला मागे मागे, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, सुखाचे रवाजी सुखाला बघाला, कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, हो सुखाचे रवाजी सुखाला बघाला, कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे. खूप मार्मिक आणि शुद्ध प्रमाण दिलं. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. वा, आनंद कोंदला. आनंद मिळवायचा नाहीये, सुख मिळवायचं नाहीये, दुःख घालवायचं बी नाहीये. आपण जर प्रमाण पाहिले तर दुःखच नाहीये. दुःख ते कैसे नाहीये स्वप्नाशी, दुःखच नाहीये. ध्यान देऊन ऐका. जर कोणी विचारलं इथं अंधार का बरं आहेत, अंधार का बरं? सूर्यप्रकाश नाही म्हणून. लाखो वर्षापासून अंधार असेल एखाद्या गुहेमध्ये, तिथे तुम्ही प्रकाश करा तर अंधार कधी म्हणणार नाही की ही माझी जागा आहेत म्हणून. अंधाराला अस्तित्वच नाहीये. सत्य हे कायम सत्य आहे, असत्याला कधीच थारा नाहीये. म्हणून तर माणसं म्हणतात मी कधीच खरं बोलत नाही, खोटं बोलत नाही म्हणतो. काही लोक भाकरी कमी खातात महाराज, शपथी रोज खातात. खरं बोलणाऱ्याला शपथ व्हायची गरज नाही. उरपाटी असते. इथं शुद्ध शाकाहारी आणि भोजन मिळेल. महाराज आतून जर मागून जर आपण गेलो आणि पैसे वाढवून दिले तर तेही मिळतं. आणि उरपाटी काय असते? शुद्ध शाकाहारी. हा अशुद्ध व्यवहार.
सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अरे भगवान गोकुळामध्ये आले तर आनंद तिथं निर्माण झाला नाहीये, आनंद प्रगटला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 नंदगर आनंद भयो. नंदगर पुत भयो नाही, हा मुलगा पुत्र नाहीये, हा सर्व जगाचा सूत्रधार आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि तो नंदाच्या घरी आला. गोकुळाशी आले ब्रह्म अव्यक्त चांगले. ब्रह्म अव्यक्त चांगले. ब्रह्म अव्यक्त चांगले. ब्रह्म अव्यक्त चांगले. गोकुळाशी आणले शब्द नाहीये. काय महाराजांच्या अभंगावर आपण चांगले वाचले तर लई लक्षात येत. वास्तविक वसुदेवाने टोपलीमध्ये भगवंताला घातलं. सदासा पाहिजे होता गोकुळाशी आणले, पण नाही, गोकुळाशी आले. प्रवासी मनुष्य गाडी चालत असतो. अमुक गाव आलं, तमुक गाव आलं, अनापवाडी गाव आलं. आलं नाही, आपण तिथं आलो. हे अनापवाडी कुठं गेली नव्हती आणि आली बी नाही, आम्ही इथं आलो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतून अर्थात मनातून आपल्या व्यवहारातून हृदयात यावा, व्यवहारात यावा. आणि व्यवहारामध्ये आला की तिथं आनंदच आनंद असतो. तो दुःखाचा लवलेश नाहीये. आपण रामासारखं सरळ असावं, रामासारखं सरळ बनावं. राम जसे सरळ आहेत तसे आपण सरळ आहेत का? सरळ स्वभाव मनी कुटिलाई. सरळ स्वभाव मनी कुटिलाई. सरळ मनी कुटिलाई. यथा लाभ संतोष सदाई. यथा लाभ संतोष सदाई. यथा लाभ संतोष सदा संतोषी आहे, सदा संतुष्ट आहेत. अमंगल भवन अमंगल हारे प्रभु सुदर्शन अजर बिहारे. मंगल मन कर्म बचन छाडी चतुराई. भजत ही कृपा करे रघुराई. गोस्वामीजी म्हणतात मन कर्म बचन छाडी चतुराई. चतुराई सोडून द्यावी माणसाने. ऐका, पारमार्थिक माणसाने प्रदर्शन सोडावं तर इथं दर्शन देवाचं. सध्या आम्ही प्रदर्शन फार भरवतो, प्रदर्शन करतो. प्रदर्शन नको, हे प्रदर्शन म्हणजे प्रदूषण आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणाकणात प्रभू दर्शन करा. तो कृष्णाचा गडी असतो. प्रत्येकात देव दिसावा.
गणेश महाराजजी दिसायला संसार आहेत पण आहे परमात्मा. कशाप्रमाणे? उदाहरणार्थ मेहंदीचं झाड, आनंद महाराज, मेहंदीचं झाड पाहिलं तर पाने हिरवी असतात, लालिमा आत असते. जुन्या काळामध्ये आमच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या बसलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये विष्णू महाराज आयती मेहंदी नव्हती, आयत्या पुड्या नव्हत्या. आता आयती मेहंदी, आयतं पीठ, आयत्या पिठावर पुढचं नका म्हणू काय, आयत आहे. आता कीर्तन बी आयत आहे. पूर्वीच्या काळामध्ये पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, आता कसं आहे पाहुण्या युट्यूब करावे कीर्तन. थोडंसं बोलता यायला लागलं, वाचचातुर्य असते आणि मनुष्य आपल्या बुद्धी कौशल्याने लोकांना छळवतो, पिळवतो. आयती मेहंदी नव्हती तर आमच्या जुने माणसं पाला उरबडून आणायचे, त्या मेहंदीचा वाटायचे, कुटायचे, रगडायचे, त्यात थोडा काट टाकायचे आणि अजून लाल होण्याकरता चिमणीचं सुद्धा, आता मी पुढे बोललोच नाही तरी यांना कळलं महिलांना, चिमणीचं सुद्धा त्यात टाकायचे महाराज आणि त्या हात लाल व्हायचे. आता आयती मेहंदी आहे. महाराजजी एका माणसाने, मी इकडं मागव्या बातम्यामध्ये पेपरला वाचली होती, उद्या लग्न आहेत मुलीचं, हळदीच्या दिवशी आयती मेहंदी आणली पुडी, रात्रभर हात रंगवला मेहंदीने, मेहंदी रंगवली आणि झोपले. सकाळी उठून पाहतात महाराज त्या मुलीच्या दोन्ही हाताला अशी टपोरी फोडं आले. दवाखान्यात नेलं तर डॉक्टरने सांगितलं त्या मेहंदीमध्ये केमिकल जास्ती असल्यामुळं ते हाडापर्यंत केमिकल गेलं, दोन्ही हात काढल्याशिवाय पर्याय नाही. कधी आयती मेहंदी घेत जाऊ नका. म्हणजे आयती म्हणजे तपासून घेत जा, आयतं काहीच नका पाहू, काहीतरी प्रयत्न करावा, सेवा करावी. संत श्री कृष्णाजी महाराजांना तोच व्यक्ती आवडतो की जो सेवा करतो, सेवा करतो, निष्कपट सेवा करतो. भगवान त्याला दर्शन देतील, त्याला पावतील. तात्पर्य, दिसतो संसार पण आहे परमात्मा. त्याला सर्वत्र भगवान दिसतो, तो कृष्णाचा गडी आहे, आणि ज्याला संसार दिसतो तो कंसाचा गडी आहे. भगवान परमात्मा नंदाच्या घरी आले, आनंद झाला आणि नंदाच्या घरामध्ये यशोदामय्या भक्ती आहे. यो नंद परमानंदा यशोदा मुक्ती गेहिनी, अशा नंदाच्या घरात यशोदेच्या दारामध्ये परमात्मा लहानचे मोठे झालेले आहेत, सवंगडी जमा केलेले आहेत आणि खेळण्याकरता भगवान श्रीकृष्णाला उद्या आपण जाऊ 13वर असं ठरलेलं आहे. सर्व सकाळी गोपाळ जमलेले बी आहेत, जमल्यानंतर खेळायला सुरुवातही करणार. भगवंताच्या काय मनात आलं काय त्यांना, आता भगवान अंतर्यामी आहे. त्यांनी सांगितलं, गोपाळांनो इथं जे आले खेळण्याकरता, यात माझे जे कोणी असतील ना त्यांना वेगळं व्हा, आणि जे माझे नाही त्यांना वेगळं व्हा. अभंगाचं पहिलं चरण. माझे गाडी कोण
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून कोण कोण माझी गडी आहे. एक गोपाळ म्हणला कृष्णा 8:30 वाजून गेले सारे तुझेच गडी आहेत ना, दुसरे कोणते रे. भगवान म्हणतात बोलू नको, माझे गडी होते कोरोनापर्यंत. कोरोना झाल्यापासून महाराष्ट्री आमच्या भागामध्ये 70 वर्षाच्या डांगऱ्याने माळी काढल्या. डॉक्टर म्हटले तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्ही वाचणार नाही. माळी काढल्या. कृष्णाची गडी होते ते आज अजून बी कृष्णाचे नाही संगती झाली महाराज. म्हणून भगवान म्हटले बाबा माझे होते पण ते आता माझे नाहीये. मी जसा आहेत ना तसे ते आहेत का. मी कसा आहे निर्माण मोहा जित संग दोषा, जो निर्मोही आहे. मी कसा आहे तसे ते आहे का. बघा हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय उदास, नाही तया हो निराती उदास, हो बळकट कास भक्ती, हरीचे दास, नाही तया भय, नाही तया मोह, नाही तया चिंता, नाही तया आशा. महाराजजी जो चिंता रहित आहे तोच दुसऱ्याची चिंता नष्ट करू शकतो. आम्हाला आज चिंता आहे पाकिट किती मिळतं आणि किती नाही. एक्कावन्न घेतल्याशिवाय तारीखच देत नाही. काय करावं, कशी दिवस आले. याचाच परिणाम असा होतो की एक महात्म्यांचं वाक्य महाराष्ट्री हे स्वामी रामसूजी महाराज ऋषिकेशचे ते बोलायचे. परमार्थ कथेचा कीर्तनाचा मोबदला देणारा माईचा लाल अजून जन्माला यायचा आहेत म्हणे. एवढं सोपं नाहीये. पण आम्ही पैशाची मती वाढली. पैशा करता कथा नको, कथे करता पैसा पाहिजे. नाही तया भय, नाही तया चिंता, नाही आशा रहित, ममता रहित, काही चिंता नाही महाराज. चिंता शून्य आहेत. कसली इच्छा नाहीये. आशे ती आहेत का पहा. भगवंताला माहिती होतं की माझे गडे या खेळामध्ये सुद्धा जे आपले नाही, जे कधी भारत माता वंदे मातरम म्हणायला तयार नाही ते बी इथं आहेत. मग हे माझे कसे राहतील. हे नक्कीच आहे की या देशात राहिल्यामुळं आमची माता, आमची आई इतकी कृतज्ञ आहे. तो म्हणतो मी वंदे मातरम म्हणणार नाही. म्हणला तर खरी वंदे मातरम म्हणणार नाही. हा आमचा देश आहे. मग भगवान म्हणतात जरा थोडं ध्यान देऊन जे माझे असतील ना, जे माझे आहेत तेच माझे आहे. आणि जे माझे नाही आपण त्याच्याबरोबर खेळणार नाही. जे माझे आहेत आणि जे एक झाले एक एकाशे खेळू अभंगाच द्वितीय शरण. आप अपना मध्ये मिळो हो, आप अपना मध्ये मिळो, आप अपना मध्ये मिळो हो, आप अपना मध्ये मिळो. अपना मध्ये मिळो, आप अपना मध्ये मिळो, एक खेळा एकाचे हो, खेळा
आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एकी एकपणाचा घेऊन या त्रास झाला नानाकारे स्वरूपे बहुवस निळबराची गवळण आहे. एकच परमात्मा अनेक ठिकाणी अनेक रंगात अनेक रूपात तो नटलेला आहे. देव नटला नाना परी नटला नाना परी बरोनी बुरा आणि मुंगळे नटनाट्या तुझे चाळे. मुंगे मुंगळ्या हे काही सर्व त्याचं लीळा त्याची खेळ आहेत. आमच्या अभंग पाठ झाले, श्लोक पाठ झाले, प्रमाण पाठ झाले, पण अजून आम्ही प्रामाणिक नाही बनलो. प्रामाणिक नाही बनल्यामुळं अजून कृष्णाचा साक्षात्कार अजून हृदयात व्हायला तयार नाही आहे. ऐका, एक एकाशी खेळू. आपल्या घरातून सुरुवात करा. इथं म्हणतो आजचं कीर्तन ऐकून सासू सुनाचं भांडण नक्कीच मिटलं पाहिजे, तरच म्हणावं सासूरा सकाळी ते सासू सासरा धीर आहेत, नुसतं म्हणायचं बस. बोलती चालती देखती ऐकती सासुरे माहेर देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. मी सांगत असतो कायम, सध्याचा काळ म्हणजे सासूरवास नाही, सुनवास आहे का सासूरवास आहे, कसं काय इकडं काय बघत मला माहिती बाबा कोणता वास आहे. गणेश महाराज जुन्या काळामध्ये सासूला धाक होता, नाही सुनेला धाक होता. सासूबाई कशी मिळतील कशी नाही. आता उलट झालं, आता सासूलाच धाके कशी मिळतील. आता तिसराच धाके मिळतं की मिळत नाही, तो एक धाका झाला महाराज. अरे सासू मिळाली सून मिळाली म्हणून धाक बाळगू नका. तुका म्हणे वाहे धाक तया इह ना परलोक. धाकात नका राहू, प्रेमात राहा. जे आहे ते एकमेकावर खूप प्रेम करा. एक खेळो एकाशी. आता इथं लाईटिंग किती आहे, सर्वत्र लाईटिंग आहे आमच्या भाऊची. लाईट आणि काय, पण एक लाईन मात्र एक आहे. 30 लाईन हवा देते, 30 लाईन प्रकाश देते, 30 लाईन गार थंड करते, गरम करते. 30 लाईन जर लईच राग आला तर लाईन एकच आहे. आई वडिलावर प्रेम, घरावर प्रेम, मुलावर प्रेम, गावावर प्रेम, राज्यात प्रेम, मग देशात प्रेम करावं. मग म्हणावं खरा तो एकचे धर्म कुटुंबाला शब्द नाही, जगाला प्रेम अर्पावे. आमच्या घरातच प्रेम नाही अजून. मी बोलून गेलो एकात एक नाही. शाळेमध्ये पाठ असतो ना, भारत माझा, सर्व भारतीय माझे बांधव आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, असं नुसतं म्हणतो. हा शब्द जर मानला असता तर सख्या भावाने एकमेकाचं डोकं का फुरलं असतं. सख्या भावाचं बांधावरून खून केला, एक वैकुंठावाशी झाला, एक जेलमध्ये गेला, अजून दगड तिथंच आहे. मला हे कुठं घडलं मला माहिती नाहीये. एक एकाशी खूप प्रेम करावं माणसाने. प्रत्येकात कृष्ण आहेत, प्रत्येकात राम आहे. मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया. मुझ में राम बोला सारे म्हणा. सब में राम समाया. मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया. सबसे कर लो प्रेम जगत में, सबसे कर लो प्रेम जगत में, कोई नहीं पराया. मुझ में राम तुझ में राम
राम तुझ में राम सब में राम समाया, सबसे कर लो प्रेम जगत में कोई नहीं पराया. कोणी दुसरं नाहीये. आजपासून एक नियम करा. महाराष्ट्री आजचा दिवस खूप चांगला आहे, चांगला दिवस आहे. आज सकाळपासून माझ्या उजव्या हाताला खाजू येते. आज याचा अर्थ काय बाब तुम्ही काढला असे, माझ्याच हाताला खाजू येत नाही. नंतर खाजू आली ना तर आज काहीतरी नक्की निश्चित चांगला मोठा काय होणार आहे, नामदेव महाराज लाभ होणार आहेत. मी कायम सांगत असतो 3 दिवस झाले लाभ झाल्यानंतर दवाखाना बी करा, नाहीतर मग लाभ होणार दवाखाना केल्यानंतर मग तो रोग सुद्धा असू शकतो एखादा. मग अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, अवघे होती लाभ एका या चिंतने. आणि तो कृष्ण परमात्मा आईमध्ये, वडिलामध्ये, गाईमध्ये, सर्वामध्ये आहेत, मुलामध्ये आहेत, पत्नीमध्ये आहेत, म्हणून सर्वावर प्रेम करा. सुरुवात घरापासून करा. एक वाक्य असतं बा त्या ट्रकवर लिहिलेलं, मी कायम सांगत असतो असे वाक्य होतं ट्रकवर लिहिलेलं पाठीमागं, देवा तू सर्वाला सुखी कर पण सुरुवात माझ्यापासून कर. हे जसं सर्वाला सुखी कर पण सुरुवात माझ्यापासून कर, तसं चांगलं वागण्यात, चांगलं बोलण्यात, चांगलं खाण्यात, एकी करण्यामध्ये, सप्ताह करण्यामध्ये सुरुवात माझ्यापासून कर. महाराजजी मला असं वाटतं सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, उद्यापासून 7 दिवस सप्ताह झाला, कशावरून? एकाने तरी माळ घातली किंवा एकाने तरी दारू सोडली तर सप्ताह सफल झाला. टाळी वाजली म्हणजे झालं नाही असं मला वाटतंय. मग टाळी वाजवण्याकरता ती सभा पुढारीची पाहिजे. आम्ही मानलं पाहिजे उद्यापासून मी रोज कपाळाला गंध लावल्याशिवाय राहणार नाहीये. रोज कपाळाला गंध, तुळशीला पाणी, गाईचं दर्शन, आईचं दर्शन, वडिलाचं दर्शन, बायकोचं दर्शन, असे काही नियम लावा. गर्व शिकावं हम हिंदू आहे नुसतं म्हणायचं नाहीये, बस लावा. हिंदू राष्ट्र होईल तेव्हा होईल, पण हिंदू सुरुवात आपण करावं. तेच माझी आहे आणि जे माझे आहेत ना आपण त्यांच्याबरोबर खेळू. आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकाशी. आणि जे माझे नाहीये, जे घाबरलेले आहेत, जे घाबरले, मला परमात्म्याला घाबरलेले आहेत, डगमगे तो वाया जाय, अभंग तुकाराम महाराजांचा. डगमगू नये. जसे कधी महिला हलवून खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे. तसंच पारमार्थिक व्यक्तीने बळकट असावं, धैर्यवान असावं. आणि जे माझे नाहीये, आपले नाहीये, त्यांनी त्यांच्या देशात निघून जावं, इथं राहू नये. तसं जे आपले नाही ना त्यांना जाऊ द्या. आपण त्याच्या नावाने बोट मोडावे. अभंगाचं तृतीय.
घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया. 9 वाजत आले, अजून एक चरण बाकी आहे, अजून काल्याचं कीर्तन बाकी आहे आणि कीर्तन तर लई रंगलं. आता असं झालं, धरावत डसतन चढावत पुन्हा पंगत लांबती. मग आता काय करायचं? घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया. त्यांचे वळती आणायची त्यांनी, इंद्रियाचे वळती. तेच खानपान, तेच इंद्रिय, तेच विषय, तोच चुनान, तीच तंबाखू. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया. दयजठाई इंद्रिया मानू नाही. जो इंद्रियातीत अवस्था, असा जो कोणी महात्मा त्यात रंगला तो माझा आहे. आणि जे माझी नाही आहे त्याने घरी जाऊन, अर्थात विषयाच्या घरात जाऊन त्यांनी सारखी चिंता जन्ममृत्यू त्यांची असते. एका गोपाळांनी विचारलं तुकाराम महाराजांना, का तुकाराम महाराज, नेमकं आतापर्यंत भगवान कृष्ण कधी बोललेच नाही, आजच नेमकं त्यांनी आम्हाला वेगळं का केलं असावं? त्याचं उत्तर आहे की महाराज म्हणतात आपल्यापाशी काहीतरी विटाळ असला पाहिजे. आता विटाळाचे 3 प्रकार आहे. एक कर्मातला विटाळ, एक भक्तीतला विटाळ आणि एक ज्ञानातला विटाळ. एवढं सांगतो आणि थांबतो. कर्मातला विटाळ अर्थात जे 4 दिवस माता भगिनी दूर बसतात, दूर बसत होत्या, आता काही ठिकाणी पाळतात, काही ठिकाणी पाळत नाही. आणि न पाळल्यामुळं परिणाम आम्ही भोगतोय. नियम पाळला पाहिजे. पण आता पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा 19 महिला आहेत. त्यांनी कसं करायचं? कठीण तर नक्की आहे. शुद्ध अशुद्ध तर कोणी पाळत नाही. आणि परमात्मा पूर्ण शुद्ध आहे, पूर्ण निर्मळ आहे. एखादी महिला जर वेलीला शिवली तर ती वेल वाळते महाराज. परिणाम तो आहेतच. ही सरकारी सुट्टी आहे महिलांना. जशी सरकारी सुट्टी असते ना, 4 महिन्यातून 4 दिवस असते, तशी देवाकडून सुट्टी आहे त्यांना. 4 दिवस त्यांनी काही काम करायचं नाही. पतीने त्यांची सेवा करायची. माझा कोण, आम्हाला चहा करता येत नाही, बाकीचं काय करून बसले. हा कर्मातला विटाळ आहे. भक्तीतला विटाळ, भक्तीमध्ये काम क्रोध लोभ हे असेल तर भक्तीतला विटाळ आहे. भक्तीमध्ये विटाळ हा कामाचा आहे, क्रोधाचा आहे, लोभाचा आहे, विकाराचा विटाळ असतो. आणि एक विटाळ आहे ज्ञानातला. मी ज्ञानी, मी असा, मी तसा. गर्वामध्ये झाली सर्व हानी. गर्वामध्ये गर्व नको. एक प्रसिद्ध वाक्य नाही का? प्राण्या सर्व असावा रे, परिमनी गर्व नसावा रे. परिमनी गर्व नसावा. प्राण्या सर्व असावा रे, परिमनी गर्व नसावा रे. परिमनी गर्व नसावा रे. गर्व नसावा रे. प्राण्या सर्व असावा रे, परिमनी गर्व नसावा रे. प्राण्या सर्व असावा रे, परिमनी गर्व नसावा रे. सर्व असावा रे, परिमनी गर्व नसावा रे. रावणापाशी सर्व होतं पण गर्व बी होता. म्हणून आज रामाची कथा होते, रावण कथा कुठं होतच नाही अजून. रावण कथा नाहीये, राम कथा चालू आहेत. कारण रामापाशी गर्व नाहीये, सर्व रामाचा आहेत पण रावणाला गर्व आहेत. म्हणून प्राण्या सर्व आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे, महाराजजी रावणाच्या घर सोन्याचं होतं तर त्या रावणाच्या घरामध्ये पेट्या कशाच्या असतील? तुम्ही झोपले का हो सारे? घर सोन्याचं तर पेटी कशाची असेल? त्या पेटीमध्ये त्यांना काय ठेवलं असेल बरं? त्या सोन्याच्या पेटीमध्ये
म्हणजे महाराज म्हणायचे रावणाचं घर सोन्याचं होतं, परंतु रावणाच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ नव्हता म्हणे. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात पिंपळाचं सोन्याचं पिंपळ आहेत ना, प्रत्येकाच्या दारासमोर तुळशी वृंदावनच पाहिजे खास. जाऊ द्या, जे माझे ते विटाळ रहित आहेत, ही तिन्ही विटाळ ज्यांच्यापाशी नाही तेच माझी आहेत. म्हणून तुम्हाला कृष्णाने वेगळं केलं. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे दे बापा पासे, वा. कमने देवा पासे, देवा पाशी कमने देवा पासे
श्री गंगागिरी महाराज की सद्गुरु श्री नारायण गिरी महाराज की जय संत कृष्णाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय रघुमाई का म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आपापणापाशी मिळू एक खेळू एकाशी अशा प्रकारे पण आतापर्यंत अभंगाचा भावपार इथून पुढे आता काल्याचं कीर्तन अर्थात 5-10 मिनिटांमध्ये भगवंतानी जे बालचरित्र केलं अर्थात भगवंतानी गोकुळामध्ये जे चरित्र गान केलं अर्थात कोणत्या अवस्थेत केलं म्हणाल तर रांगत रंगणी चोरित लोणी धावणी धरते गौळ देते गारहाणी यशोदे तै दूध बक्षुनी तमाल लिले नवल केले साजने कृष्ण आळवा परतुनी मारले दावा कृष्ण आळवा ऐकू कमी करा रांगतानी भगवंतानी लोणी चोरलं आताचे कृष्ण रांगतानी चपलाही चोरतो म्हणे चपला चोरतो काय कधी बल्ब मंदिरातले बल्ब काय भगवंतानी रांगतानी लोणी चोरलं हो आता लोणी का चोर फार मोठा विषय खरं म्हणजे काल्याचं कीर्तन 3 तास पाहिजे पिक्चर सारखा 2 तास अभंगा करता आणि 1 तास देवाच्या चिंतना करता लिले करता पण आता आपण दुखलो वाचलो तर जाऊ द्या आता सारा सांगा भगवंताचं बालचरित्र फार गोड आहे भगवंतानी रांगतानी लोणी चोरलं आमच्या महाराज सांगायचे 9 लाख गाई ज्याच्या घरी आहे तो कशाला चोरी करी बरं त्याने चोरी केली म्हणजे त्याने चित्ताची चोरी केली एक जण म्हणे कौ महाराज आमच्या घरी लोणी आहे आमच्या घरी का कृष्ण चोरी करत नाही आमच्या घरी लोणी आहे पण ते लोणी जर्सी गाईचं आहे ना जर्सी गाईचं भगवान नाही स्वीकार करत त्याला गावरंगाचं लोणी पाहिजे महाराज गावरंगाचं लोणी पाहिजे पुन्हा मनुष्य निर्मळ पाहिजे शुद्ध पाहिजे चित्त शुद्ध पाहिजे मृदू सभायन तैसे सज्जनाचे चित्त भगवान परमात्म्याने लोणी चोरलं लोण्याचं निमित्त करून चित्त चोरलं आणि चित्त चोरल्यामुळं त्या गोपिकेचं काम चांगलं होत नव्हतं म्हणून ती गोपिका रोज जायची यशोदेकडे यशोदे तुझा हा कृष्ण फार खोडकर आहेत फार खोडी करतो आता काय काय खोडी करतो 9 वाजले आता भगवंताच्या अनेक खोड्या आहे अनेक खोड्या एक खोडी सांगतो आणि थांबतो ती खोडी नव्हती भगवान श्रीकृष्णाने स्नानाला गेले असताना वाळवंटामध्ये येताना चौकडे पाहिलं मला कोणी पाहतं का काय आणि हळू असं मातीचा खडा घेतला आणि तो खडा खाल्ला नुसती माती खाल्ली तरी सुद्धा यशोदेपर्यंत बातमी गेली का तुझ्या कृष्णाने आज कृष्णाने माती खाल्ली तर यशोदेला कळालं यशोदेने चूल बंद केली पदर खोसला कमरेला आणि कृष्णापाशी आली विचारला कृष्णा तू माती खाल्लीस माती खाल्ली नाही आई मी माती नाही खाल्ली असं म्हणून कृष्णाला घरात घेतलं महाराज घरात घेतलं दरवाजा लावून घेतला आणि कृष्णाला सांगितलं आज आ कर बरं आ केल्याबरोबर कृष्णा मुखात माती नव्हती आनापवाडी ते कीर्तन चालू आहे ते मंदिर ते लाईटिंग गायनाचार्य कोणी हातामध्ये फोन घेतं कोणी काय सर्वात मुखात पाहिलं कृष्णाच्या त्या काळामध्ये माहिती आहे तुम्हाला भगवंताने माती नाही खाल्ली ते आपल्या भक्ताची चरणरज किती पवित्र आहेत मोठ्यापणी खाता येत नाही म्हणून लहानपणी काही खाऊन घेत जा देखे ते केवळ मुखीची गाली लहानपणी मुखात जे येईल ते खात असतं बालक तर तो अर्थ हा घ्यायचा कृष्णाने माती खाल्ली तरी कृष्णाने मार खाल्ला यशोदेचा आताचा कृष्ण काहीही खातो कृष्णच नाही खात यशोदा बी खाती महाराज नंदही खातो सारेच खातात एकत्र येऊन बाटल्या सारे करतात आता काय करायचं खानपान शुद्ध करा प्रत्येक दिवशी
खोडी याची यशोदेची. यशोदे तुझा हा कृष्ण फार खोडी करतो, याला तू काहीतरी सांग. एक दिवस कृष्णाला खूप मारलं यशोदेने. तू खोडी कामा करतो बरं? खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे अरे बाबा खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा. कृष्णा खोडी करू नको बाबा, खोडी बंद कर दादा. आपल्या घरी काय कमी बरं? देवाने भरपूर दिलं ना देवाने. तू घरी घरचं का खात नाही बरं? तू बाहेरचं का खातो? कृष्ण म्हणतो आई घरचं टेस्ट नसतं, बाहेरचं गोष्ट असतं पण टेस्ट असतं म्हणे. जाऊ द्या. भगवान बाहेर खोडी करतोय. यशोदमया त्रासून गेली. काय करावं काय करावं? कृष्णाला हाणून पाहिलं, बोलून पाहिलं, मारून पाहिलं, सकून पाहिलं, नाशिकला नेऊन जाऊ दे. काय करायचं काय महाराज, काय करायला लोकांना ते कळत नाही. ते ओम छू, ओम छू कोणता मंत्र आहे हा? चाचू करून देव जात नसतो, संकट जात नसतं. चांगले वागा. नेमती काही टाना टोना नामस्मरणा वाचून, नामस्मरण करून बघा ना, हा चमत्कार घडेल तुम्हाला. आणि भगवान संत कृष्णाच्या माध्यमातून एकच करावं, सर्वांची बुद्धी निर्मळ करून तुकाराम महाराजांचा गाथा ज्ञानेश्वरीच आवडावी. हाताने नवस करून आपण नवस पूर्ण करून घ्यावा. काही कुठं जायची गरज नाहीये. भगवान खोडी बंद करत नाहीये. छोटी नंदबाबांनी सांगितलं कृष्णा तू आता सुद्धा वागत नाही, तू आता खोडी सोडत नाही, तर तू काय कर, आपल्या गाया घेऊन बाबा तू सकाळी उठून शाळेत जाते. शाळा म्हणजे काही उद्या जाईन मी, आपण आताच निघू. अरे तुम्ही गाया घेऊन ये सारे गोपाळ रानात. या परमात्मा सकाळी उठले, स्नान संध्या केलेली आहेत. यशोदेने कृष्णाला तयार केलं. हातामध्ये काठी दिली, काळी घोंगडी दिली, डबा दिला, मुरली दिली, पोवा दिला. कोण म्हणला फोन दिला? तेव्हा फोन नव्हता. आताची आई बाबा रडू नको, हा फोन घे. महाराज तू मग लहानपणी ते फोनची सवय, मग त्याला फोन देते आई बा. फोन काय, नंतर मग फोन, मोबाईल काय, मग बाईल काय, मग काय, मग गेलं सारं. लहानपणचं आमचं ते वागणं आहे, ते वागणं सुधरा. भगवान परमात्मा सकाळी उठले. पुढं कृष्ण भगवान गवळ सवंगडी आहेत आणि मागे गायी. वृंदावनात परमात्मा आलेले आहेत. वृंदावनात आले, वृंदावनात गायी चरायला सोडून दिल्या. गायी चरतात आणि इकडे गोपाळांनी जे माझे होते कृष्णाशीकडे त्याच्याबरोबर खेळ खेळले. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ म्हणलेला एवढे साथी. गाई गोपाळ, गाई गोपाळ, ओ गाई गोपाळ सत्करी बना, ओ गाई गोपाळ सत्करी बना, गाई गोपाळ सत्करी बना, गाई गोपाळ सत्करी बना. मामा पोरा मामा, मामा पोरा मामा, पोरा मामा, पोरा
मांडलाल गोरी ओ खेळताती परी खेळ मांडलाल गोरी हो खेळ मांडलाल गोरी ताई बबला आधी देता नवरा मला नवरा खेळ बाई बबला बाई बबला माझ्या टाळी खास करू अजून लय खेळ बाकी आहे, पण खंडोबा करायचं आपल्या खेळायचा जास्त लय खेळ बाकी आहे अजून. एक वाक्य सांगू, पबजी सोडून भगवान सारे खेळ खेळले. जाऊ द्या आता. खेळता खेळता 9:15 वाजले. भगवंताने गायी राखल्या, आपणही गायी राखाव्या असं संतांचा संदेश आहे. चला वळू गायी बैसो जीव विके ठाई. प्रत्येकाने गाय पाळावी असा संतांचा आग्रह असला पाहिजे. आग्रह असण्यापेक्षा गावरान गाय प्रत्येकाने पाळावी असा नियमच करा महाराज, बरं का. गाय जर पाळली नाही तर भविष्यामध्ये 3रं महायुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. आणि 3ऱ्या महायुद्धामध्ये बहुतेक या जगातले सर्वच माणसं नष्ट होणार, फक्त 67% माणसं राहणार. आणि तेच माणसं राहतील त्यांच्या घरी गावरान गायी आहेत, आणि जे माळकरी तेच माणसं राहतील. म्हणे माळकरी बी तेच राहतील की जे माळकरी माळ असून ते पहिले मरतील. म्हणे मग ते पहिले मरतील. शुद्ध माळ, शुद्ध नेम, कपडाला गंध, आईवडिलांची सेवा आणि गावरान गाईची सेवा. महिलांना विनंती आहे की आपण दिवाळीला साडीपेक्षा गाईची मागणी करा पतिराजाकडं. गाय द्या मला. गायीची पूजा केल्याशिवाय, गाईला भाकर दिल्याशिवाय जुन्या काळामध्ये लोक भाकर खात नव्हते. आता भाकरी संग महाराज खरं सांगू तुम्हाला, म्हातारपणी आई बापाला पोरं खांदा का देत नाही? बिना खांद्याची ती गाईचं दूध पिल्यामुळं, लहानपणी सवय ती असल्यामुळं म्हाताऱ्या माणसाला खांदा देत नाही आता पोरं. पण ज्या गाईला खांदा आहेत त्यांचं दूध पाजा मुलाला. आपल्या घरच्या करता तरी गावरान गाय पाळा असा नियम लावा, तरच श्री संत कृष्णाजी महाराज तुम्हाला पावतील. आणि परमात्मा असं सर्वांवर प्रेम देव, विश्वातलं युद्ध आणि शांत हो. जसं तामिळनाडूला घडलं नाही का आता महाराज, काय तिथले मंदिर, महाराजजी मंदिर उघडले. 20 वर्षापासून मंदिर बंद होते, ते मंदिर उघडले काल परवा. असं वातावरण. आपला हा देश विश्वगुरू होणार आहेत. पुढच्या काळामध्ये सत्ययुग पण लागणार असे संतांचे काही भाकीत आहेत. ते सत्ययुग पाहायचं असेल तर आपण आतापासून निर्मळ खानपान करा, निर्मळ राहा, आत बाहेर शुद्ध असा आणि कृष्णाचे होऊन राहा. नक्कीच आनंद मिळेल. भगवान परमात्म्याने गाया पाहिल्या तर गाया लांब लांब गेलेल्या होत्या. गायांना उलटी आणली, गायांना बोलवलं आणि खिडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा, घारे घारे दैवात प्रसाद देतो पंढरीनाथ. अशा प्रकारे प्रभूने त्या ठिकाणी तो काला केला. तोच काला इथं आपल्याला करायचा आहे. भगवान संत कृष्ण महाराजांच्या या प्रांगणामध्ये 16 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहेत. आणि अत्यंत नवसाला पावणारी देवता म्हणजे भगवान श्री संत कृष्ण महाराज जी आहेत. आणि एकच विनंती आपण करूया की आपण आईबापावर प्रेम करावं, गाईवर प्रेम करावं, देशावर प्रेम करावं. माझी अजून एक विनंती सर्व सप्ताह कमिटीला की उद्यापासून प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा लावलाच पाहिजे असा नियम लावा. नियम लावा. भगवंताला आनंद होईल. पण एक भजन घेऊ, त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर सर्वांनी भोजन प्रसाद घेऊन जावं अशी सर्व सप्ताह कमिटीची विनंती. मोठ्या प्रेमाने थोडे हात वर करून आपण एक भजन घेऊया. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे. बोला सर्वांच्या हात वर मोठ्या प्रेमाने देवाला वंदूया. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे
कृष्णाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज